न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। बीजेपीची एकहाती सत्ता असतानाही एका स्वीकृत नगरसेवक पदी महाविकास आघाडीची वर्णी। वाडा नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवून नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पद पदरी पाडले असताना सुद्धा एक स्वीकृत नगरसेवक पद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विराज पाटील यांच्या पदरात पडले। महाविकास आघाडीकडे संख्याबळ कमी असतानाही एक स्वीकृत नगरसेवक पद महाविकास आघाडीकडे ठेवण्यात विराज पाटील यांना यश मिळालेलं आहे। यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी महाविकास आघाडीचे नगरसेवक भूपेश जगताप, नगरसेविका सुचिता पाटील, भारती सपाटे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। नसतानाही आज आपण स्वीकृत नगरसेवकपदी निवडून आलात, काय भावना आहेत आपल्या? झालेली निवड ही माझी वैयक्तिक नसून ही माझ्यावर ठेवलेल्या वाडा शहरातील तमाम माझ्या हितचिंतकांची, माझ्या महाविकास आघाडी वाडा शहरमध्ये असलेल्या नगरसेवकांची, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या आणि आमच्या नेत्यांचे सगळ्यांचा हा विजय आहे। तरी पण या निवडीबद्दल झाल्याबद्दल खूप धन्यवाद। या पुढच्या काळात सत्ताधारी पक्ष संख्याबळानं खूप मोठी संख्या आहे त्यांची, इथे काम करताना आपल्या पुढची काय आव्हानं असतील? नक्कीच जिथे जे त्यांचं चांगलं काम असेल त्या कामाचं नक्कीच आम्ही समर्थन करू, परंतु जिथे ते चुकत असतील तिथे आम्ही आमचं भले संख्याबळ जरी कमी असलं तरी पण आम्ही विरोध करणारच। तिथे आम्ही शांत बसणार नाही। ज्या पद्धतीने आम्हाला विरोध करता येईल त्या पद्धतीने आम्ही आमचा विरोध इथे दर्शवणार म्हणजे दर्शवणार।